नारदजी अनेक तीर्थावरती फिरत होते, अनेक तीर्थक्षेत्रावर गेले. नारदजी तीर्थावर का गेले तर आपल्या साधू संतांनी माणसांसाठी पायंडा पाडलेला आहे. हा संत तीर्थावर गेले ना तर संसारिक जीवानं सुद्धा तीर्थ केले पाहिजेत. हा संतांच्या जगण्यातला, त्यांच्या कृतीतला हा संदेश आहे. संताला तर तीर्थावर जाण्याची गरज नाही, कारण संतच हे चालतं बोलतं तीर्थ आहेत. बोलण्याकडे लक्ष द्या. साधू संताला तीर्थावर जाण्याची गरज नाही, तरी पण आपले संत तीर्थावर का गेले? संत स्वतः चालतं बोलतं तीर्थ आहेत, तरीही ते तीर्थावर का जातात? तर संतांचं पाहून तुम्ही आम्ही तीर्थक्षेत्रावरती जावं याच्यासाठी साधू संत तीर्थावर गेलेले आहेत. कारण माणसाचा स्वभाव आहे तो कुणाकडे तरी पाहून शिकत असतो, चालत असतो. तीर्थांचं महत्व फार मोठं आहे. ज्ञानोबराय, तुकोबराय या सगळ्या संतांनी सुद्धा तीर्थ केली. 4 भावंड निवृत्ती, ज्ञानदेव, सोपाना, मुक्ताबाई, नामदेव महाराजांनी त्यांच्या समवेत अनेक साधू संत भारत भ्रमंती केली होती त्यांनी त्या काळात. 700 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा तीर्थयात्रा केली, नामदेव महाराजांनी तीर्थ केले. का केलं त्यांनी? ते तर स्वतःच तीर्थ आहेत. त्यांच्या दर्शनानं तीर्थ सुद्धा पवित्र होईल, एवढा महिमा या संतांचा. तरी ते तीर्थयात्रेवर का गेले? तर हे आपलं पाहून जगानं करावं. कारण सर्वसामान्य जीवाला पाप क्षालनासाठी एकमेव ठिकाण म्हणजे तीर्थ आहे. अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यते. जीवन जगत असताना सहजासहजी आपल्याकडनं घडलेलं पाप धुवून काढण्यासाठी एकच जागा म्हणजे तीर्थक्षेत्र. म्हणून तर आमचे संत सांगतात, जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तब तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. कधी? जब हे सकळ सिद्ध आहे, हात, पाय, कान, नाक, डोळे जोपर्यंत आपल्याला साथ देत आहेत तोपर्यंतच आपण तीर्थक्षेत्र पाहायचे. कुठपर्यंत? जोपर्यंत कानानं ऐकू येतं, डोळ्यानं दिसतंय, तोंडात दात आहेत, तोपर्यंतच तीर्थावर जायचं. आणि एकदा का एक एक पार्ट आपल्याला सोडून निघाला की घर सोडायचं नाही. पण लोक रिटायरमेंट झाल्यावर जरा घर सोडायचा प्रयत्न करतात. तोंडात दात नाही, निघाले पंढरपूरला. पोटात अन्न नसेल तर कसे चालणार तुम्ही? आणि बिना दाताचं पोटभर जेवण करणार का? पायी चालण्यासाठी गुडघ्यांनी साथ द्यायला पाहिजे. आयुष्यभर प्रपंचाची सेवा केली आणि गुडघे थकल्यानंतर निघाले तुम्ही पंढरपूरला, कसे पोहोचणार माझ्या पांडुरंगापर्यंत? म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तारुण्याला का महत्व दिलेलं आहे? तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे. तरुण, तरुण म्हणजे युवा. तरुण हा भवसागर तरुण जाण्यासाठी पात्र आहे. बोलण्याकडे लक्ष द्यायचंय तुम्हाला. तीर्थक्षेत्रावर माणसानं गेलं पाहिजे. का? पाप धुवून काढण्याची एकमेव जागा म्हणजे तीर्थक्षेत्र. जरा माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे पाहून थोडंसं बोला. मी काही बोलणार आहे तुमच्याशी. पाप धुण्यासाठी तीर्थ आहे. मग कुणी म्हणाल आमच्याकडे काय पाप झालं का? हे तुम्ही नका विचारू, मीच तुम्हाला विचारते. तुम्ही पाप करता का? पाप करता का तुम्ही? काही मावशा टेन्शन मध्ये आल्या असतील, या ताईला कुणी आणलं कथेला? खुशाल विचारतात व्यासपीठावर बसून, तुम्ही पाप करता का? आम्हाला बोलणं जड वाटतंय तुम्हाला माझं, पण मी पाप करतच नाही असं कोण आहे आपल्याकडे? वरबोट करताय का? मी सुद्धा करणार नाही. कारण माणसाकडनं अज्ञातपणे पाप घडतच असतं. मग ते बोलण्यातलं असेल. आणि गृहस्थी लोकांच्या जीवनामध्ये 5 हिंसा स्थाने आहेत की तिथे इच्छा नसताना सुद्धा आपल्याकडनं हिंसा होते. झाडून, चुलीचं ठिकाण आणि पाटा, वरवट आणि उखळ, ही 4-5 जी ठिकाणं आहेत ना देवी भागवतात सांगितलेली,
ते हिंसा स्थानं आहेत, तिथे सहजासहजी आपल्याकडनं हिंसा होते, चुकून का असेना. माणसाकडनं चुकून अज्ञातपणे पाप घडतंय. मग हे अज्ञानात का असेना घडलेलं पाप आम्ही धुवायचं कुठे? हे पाप क्षालन कुठे होणार? तर एकमेव ठिकाण म्हणजे तीर्थक्षेत्र. मग ते आळंदी असू द्या, पंढरपूर असू द्या, देहू, श्री क्षेत्र पैठण, काशी म्हणजेच वाराणसी, रामेश्वरम, श्रीरंगम, श्रीशैलम, वृंदावन धाम, बद्रीनाथ, केदारनाथ, जगन्नाथपुरी, द्वारिका, सोरठी, सोमनाथ, कुठल्याही पवित्र तीर्थावरती जा. तिथे गेलं आणि त्या तीर्थामध्ये स्नान करून संत आणि देवाचं दर्शन घेतलं की बरोबर आपलं पाप धुवून जातं. काही लोकांना दूरच्या तीर्थावर जाणं शक्य नाहीये. मग आपल्या महाराष्ट्रीयन संतांनी आपल्यासाठी फार सोपा मार्ग सांगितला. बाबा रे, खूप दूर जरी नाही जाणं झालं ना तर जगाचा बाप पंढरपूरला विटेवर उभा आहे, तिथे जाऊन या. विश्वाचा मालक कमरेवर हात देऊन आपल्या कल्याणासाठी तटस्थ आहे. आमचे साधू संत सांगतात, जन्मासी बोणी पहारे पंढरी, जन्मासी बोणी. आदरणीय आमचे रामेश्वर महाराजांनी खूप अंतकरणातून हे भजन गायलं. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी. नाचा महाद्वारे देवा पुढे. संतांनी सांगितलं तीर्थक्षेत्रावर जा. मग नारदजी आपल्याला शिकवण्यासाठी तीर्थक्षेत्रावर गेले. फिरू लागले. श्रीशैलम, रामेश्वरम, श्रीरंगम, कन्याकुमारी, मदुराई, अनेक तीर्थावरती गेले. अनेक तीर्थावरती, प्रयागराज. पण तीर्थावर गेल्यानंतर नारदजींच्या लक्षात आलं, अरे अपवित्राला पवित्र करणारी ही तीर्थ, पण या तीर्थावर जी लोक येत आहेत ना, किंवा तीर्थामध्ये राहणारी लोक, यांना स्वतःलाच या तीर्थाचं महत्व माहिती नाही आणि इथे येऊन पापकर्म करतात. जिथे येऊन पाप धुवायला पाहिजे तिथे येऊन पाप करतायत ही लोक. या गोष्टीचं वाईट वाटलं नारदजीला. नारदजी दुःखी झाले. अनेक तीर्थाची अवस्था पाहिली त्यांनी. तीर्थावर राहणाऱ्या माणसालाच तीर्थाचं महत्व माहिती नाही. मला सांगा, जेवढ्या गावाकडे चोऱ्या होत नाहीत ना तेवढ्या चोऱ्या तीर्थावरती होतात. बरोबर आहे का? जागे आहेत ना तुम्ही? पहिला मंडळ झोपल्या काका. गावाकडे जेवढ्या चोऱ्या होत नाहीत तेवढ्या तीर्थावर चोऱ्या होतात. गावाकडे जेवढी लूट होत नाही तेवढी लूट तीर्थावरती होते. हे कशामुळे होते? तर लूट करणाऱ्यालाच माहित नाही आपण तीर्थावरती आहोत. त्याला भान नाही त्या गोष्टीचा. अरे इथे येऊन पाप धुवायचंय, पाप वाढवायचं नाही, याचं भान त्याला नाही. हे आणखी तुम्हाला पटावं म्हणून एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. पंढरपूरला जातो की नाही आपण? पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेचं स्नान करतो. चंद्रभागेमधून असं वरती रावळाकडे जायला रस्ता आहे, घाट चढून. छोटासा घाट आहे आणि त्या घाटामध्ये काही आंधळे पांगळे बसलेले असतात. असं सुंदर गातात ते, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. दादा, आंधळ्याला रुपया द्या, आंधळ्याला पैसा द्या. कर्मानं दिन दुबळा झालो, आंधळा झालो, रुपया द्या. पोटाची आग शांत बसू देत नाही म्हणून दीन वाणीनं तुम्हाला मागतोय दादा. कोण म्हणताय असं? एक आंधळा बाबा म्हणत होता. एका व्यक्तीला खूप दया आली. सूटबूट सफारीतला होता. त्याचं अंतकरण दयेनं पाझरलं, खिशात हात घातला, 5 रुपयाचा ठोकळा काढला आणि त्याच्या कटोऱ्यात टाकला. पण हा जो आंधळा होता ना, हा म्हटला, बाबा ए दादा, 500 रुपयाचा जोडा तुझ्या पायात आहे, 5000चा ड्रेस तुझ्या अंगावर आहे, 25,000चा मोबाईल तुझ्या खिशामध्ये आहे आणि बिचाऱ्या आंधळ्याला 5 रुपये टाकतो. अरे आणखीन एक 5चा ठोकळा टाकला असता तर 10 रुपयात 2 वडापाव खाऊन आणखी 4 तास बसलो असतो मी इथे. हे कोण म्हणताय? आंधळ म्हणताय.
दचकला 5 रुपये टाकणारा, आणि 5 रुपये टाकणारा म्हटला, बाबा तुम्ही तर आंधळे आहात ना, मग तुम्हाला 5चा ठोकळा, 500चा जोडा, 5000चा ड्रेस, 25000चा मोबाईल तुम्हाला कसा दिसला माझा? आंधळा म्हणतो मी डुप्लिकेट आंधळा आहे. म्हणजे डुप्लिकेट आंधळा? मग ओरिजिनल आंधळा कुठे आहे? म्हणजे ओरिजिनल आंधळा पिक्चर पाहायला गेलाय. याचा अर्थ काय? कोणीच आंधळ नाही, फक्त सोंग घेतलंय आंधळ्याचं. मग ह्याला पुण्य म्हणायचं का पाप म्हणायचं? ही फसवणूक आहे, हे पाप आहे दादा. याच गोष्टीचं वाईट वाटलं नारदजीला. तीर्थावर माणसानं सत्य बोलायला पाहिजे, तर तीर्थावर राहणारेच असत्य बोलतायत, फसवणूक करतायत लोकांची. आणि खोटं बोललेली लोक पाहिली, दुःखी झाले नारदजी. काही काही लोकांना तर खोटं बोला, किती बोलावं प्रमाणाच्या बाहेर खोटं बोलतात. एका गावात एका महाराजांचं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर एक युवान महाराजांच्याकडे आला. म्हणतो, महाराज काय गोड कीर्तन सांगितलं, तुमचं कीर्तन ऐकून मन तृप्त झालं. असं वाटतंय की तुमच्या हातनं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी, तुमचं शिष्यत्व स्वीकारावं असं वाटतंय मला. महाराजांना आनंद वाटला, कारण तरुण मुलगा जर माळकरी व्हायला लागला तर कोणत्या महाराजाला आनंद होणार नाही. महाराजांना चांगलं वाटलं. महाराज म्हटले, बाळा आनंद आहे की तू माळकरी होतोय, आता माळ घालतोय गळ्यामध्ये, पण माळ घालण्याच्या अगोदर 4-2 प्रश्नाची उत्तरं दे. म्हणे विचारा प्रश्न. म्हणे मांस भक्षण करतो? म्हणे अजिबात नाही. म्हणे मदिरा पितो? म्हणे अजिबात नाही. बर, एकादशीचं व्रत करतो? म्हणे हो करतो. गोरगरिबाला मदत करतो? हो म्हणे करतो. आई वडिलांची सेवा करतो? हो म्हणे करतो. सप्ताह असेल गावामध्ये तर तिथे काही मदत करतो? हो म्हणे करतो. सगळं त्यानं चांगलं सांगितलं. एवढं चांगलं सांगितलं, महाराजांनी जे विचारलं ते महाराजांना अपेक्षित आहे तेच सांगितलं. महाराज म्हटले, एवढे चांगले गुण आहेत तुझ्यामध्ये, तू एकादशी करतो, तीर्थक्षेत्रावर जातो, साधू संतांची सेवा करतो, देवळात जाऊन पूजा करतो, आई वडिलांचं दर्शन घेतो, सकाळी उठून नामस्मरण करतो, मांस भक्षण करत नाही, मदिरा प्राशन करत नाही. सगळे चांगले गुण. एक तरी तुझ्यात दोष असेल, काहीतरी एखादा तरी दोष सांग की ज्याला मी निर्बंध घालतो, माळ टाकतो तुझ्या गळ्यात. तो म्हटलं, बाबा खरं सांगू? आणि सांग ना बाळा, खरं खरं सांग. तो म्हटलं, बाबा माझ्यात एकच दोष आहे, मी कधीच आणि कुणालाच काहीच खरं बोलत नाही, हा माझा दोष आहे. हे बोलणं कळतंय ना तुम्हाला? मी कधीच कुणालाच खरंच काहीच सांगत नाही, हाच माझा दोष आहे. म्हणजे आतापर्यंतची ही यादी कशी होती? सगळी खोटीच होती. याच गोष्टीचा त्रास झाला नारदजीला. नारदजी म्हणतात, अरे पवित्र तीर्थावरती लोकांनी सत्य बोलावं, चांगलं जगावं, पापकर्म करू नये. इथे येऊन माणसं पाप करतात. दुःखी झालेले नारदजी उतरलेला चेहरा घेऊन आता शेवटचं वृंदावन धाम मध्ये जावं, यमुना मैयामध्ये स्नान करावं, बाकी बिहारीचं दर्शन घ्यावं आणि निघावं आपण आपल्या त्रैलोक्याच्या भ्रमंतीला, या उद्देशानं यमुनेच्या तटावरनं निघाले. यमुनेच्या काठावरून जात असताना नारदजीनं पाहिलंय एक सुंदर स्त्री, अतिशय देखणी, रडत असलेली त्यांना दिसली. तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा घळघळ वाहतात. ती एवढी सुंदर होती. सुंदर तिची नासिका, काळेभोर केस असे सुटलेले, सुंदर मखमली वस्त्र तिच्या अंगावरती आहे, तेजस्वी तिचे अंग कांती आहे, पाणीदार डोळे आहेत, भुवया आणि नासिक म्हणजे धनुष्याला जोडलेला बाणच आहे, नक्षत्रासारखे दिसते. एवढी सुंदर सोज्वळ कोमल आहे ती. पण तिच्या मांडीवरती 2 वृद्ध झोपलेले आहेत. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत ती रडत होती. अनेक सुंदर स्त्रिया तिला वारा घालण्याचं काम करत होत्या. हे चित्र पाहिलं नारदजीनं, आणि हे पाहिल्यानंतर नारदजी तसेच पाहत पुढे निघाले. नारदजी सरळ तिला पाहून पुढे निघाले. त्या स्त्रीचं लक्ष गेलं नारदजीकडे, आणि नारदजीला म्हणते, महात्मा रुक जाओ, ओ महात्मा मेरी बात सुनो. नारदजी वळून पाहतात. विचारलं, देवी कोण हो आप? ती देवी सांगते. ती अगोदर म्हणते नारदजीला, भो भो साधो क्षणम तिष्ठम
मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं परं भो भो क्षाधो क्षणं तिष्ठं मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं परम। बाबा रुक जाओ, मेरी बात सुनो। महात्मा, मैं आपसे कुछ कहना चाहती हूँ। देवी, कौन हो आप और हमें आवाज क्यों दे रही हो? देवी, कोण आहेस तू आणि का बोलावतेस मला? बाबा, मला ओळखलं नाही तुम्ही? आपने मुझे पहचाना नहीं? मैं कौन हूं? मैं तो भगवान श्री कृष्ण परमात्मा की प्राण वल्लभा, मैं तो भक्ति देवी हूं। बाबा, मला ओळखा, मी साक्षात भक्ती आहे। अहम भक्तिरिति ख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर्जरो। मी साक्षात भक्ती देवी आहे। नारदजी म्हणतात, भक्ती, तू रडतेस? काय झालं तुला रडायला? काय कारण आहे तुझ्या रडण्याचं? भक्ती देवी बोलायला लागली। भक्ती देवी म्हणते, नारद बाबा, मी माझ्या जीवनाची करुण कहाणी सांगते तुम्हाला। नारदजी, माझ्या रडण्याचं कारण ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल। ऐका लक्षपूर्वक, मी का रडत आहे। मी द्रविड देशामध्ये उत्पन्न झाले, कर्नाटकात वाढले, महाराष्ट्रात मला मान मिळाला। मी गुजरात मध्ये गेले तर कोणीच माझा स्वीकार केला नाही। तिकडे सगळे श्रीमंत लोक, त्यांना माझं महत्व कळालं नाही आणि महत्व न कळाल्यामुळे, माझा स्वीकार कुणी न केल्यामुळे मला वृद्धत्व आलं। तिथून पुढे मी उत्तर प्रदेश वृंदावनामध्ये आले आणि वृंदावनात आल्यानंतर मला लोकांनी डोक्यावर घेऊन नाचू लागले। माझा स्वीकार केला, मी भक्ती आहे। भक्तीला अंतःकरणात धारण करून जो नाचेल त्याचा महिमा जगात विख्यात होईल। मला तारुण्य प्राप्त झालं। माझा स्वीकार वृंदावनात खूप केला लोकांनी। मी पुन्हा तरुण झाले, मी जिवंत झाले। पण माझे जी मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य, त्यांना कोणी स्वीकारलं नाही। असं कोण सांगते? भक्ती देवी सांगते, भक्तीची 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य। आपणही भक्ती करतो, पण आपल्या भक्तीमध्ये ज्ञान आणि वैराग्य ह्या 2 गोष्टी नसतील तर ज्ञान आणि वैराग्य विरहित भक्ती ही जीवाला रडवणारी असते। ज्ञानच नसेल तर भक्ती करायची कशी? आणि वैराग्य जीवनामध्ये नसेल तर भक्ती पूर्ण कशी होईल आपली? भक्तीला पूर्णत्व येण्यासाठी ज्ञान आणि वैराग्याचा जोड असणं फार गरजेचं आहे। आणि ज्याच्या जीवनामध्ये फक्त भक्ती करते, उठलं की पूजा करते, पण ज्ञानही नाही, वैराग्य नाही, त्याची ती भक्ती रडवल्याशिवाय राहणार नाही। भक्ती देवी रडत होती, म्हणत होती, मी तरुण झाले पण माझी मुलं म्हातारी आहेत। नारद बाबा, आई तरुण आणि मुलं जर म्हातारी असतील तर जगातल्या कुठल्या आईला सुख समाधान मिळेल? कोणत्या आईला वाटतंय की माझी मुलं माझ्या अगोदर म्हातारी झाली पाहिजेत? असं वाटतंय का तुम्हाला? अवकाळी लेकराची केस जर पांढरी झाली तर आईच्या चेहऱ्यावर चिंतेचे प्रश्न उभे राहतात, चिन्ह उभे राहतात कपाळावरती। माझ्या लेकराची केस पांढरी झाली। कुठल्याच आईला असं वाटत नाही की माझं लेकरू अवेळी म्हातारं झालं पाहिजे। म्हणून भक्ती देवी म्हणते, नारदजी, मला वाईट वाटतंय की माझी मुलं म्हातारी झालेली आहेत। मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते, पण मूर्छित होऊन जे माझ्या मांडीवर पडले ते उठायला तयारच नाहीत। तुम्हीच काहीतरी करा आणि माझ्या लेकरांना पुन्हा पहिल्यासारखं चिर तरुण बनवा। तेव्हा नारदजी म्हणतात, देवी तू काळजी करू नकोस। नारदजीने तिथे विष्णू सहस्रनामाचा पाठ केला, अनेक मंत्र जपले, अनेक ग्रंथ वाचले, अनेक पुराणांचं पारायण केलं। पण अनेक पुराणांचं पारायण करून सुद्धा त्या ज्ञान आणि वैराग्याला शुद्धच येईना। थोडीशी डोळ्यांची उघडझाप करायचे, पुन्हा मंदावून खाली पडायचे।
नारदजी चकित झाले, अरे वेद वाचलेत मी, पण वेद वाचूनही जर ज्ञान वैराग्याला शुद्ध येत नसेल तर आपलं नेमकं चुकतंय कुठे? आणखी कोणते यज्ञयाग करावेत की जेणेकरून हे ज्ञान आणि वैराग्य पुन्हा तरुण बनतील? त्यावेळेला आकाशवाणी झाली, नारदजी सत्कर्म करा. नारदजी काय करा? सत्कर्म करा. सत्कर्म करा. आणि सत्कर्म काय करायचं ते तुम्हाला साधू सांगतील. नारदजी तर चक्कर आल्यासारखेच केले, म्हणजे माझ्यापेक्षा कोणता मोठा साधू आहे आणि याच्यापेक्षा मोठं कोणतं सत्कर्म आहे की मी वेदांचं वाचन केलंय, वेदाचं पारायण केलंय, याच्यापेक्षा मोठं सत्कर्म कोणतं? पण गूढ असणारी आकाशवाणी तिचा शोध घेण्यासाठी नारदजीनं सांगितलं, भक्तिदेवी मी आता जातो आणि या आकाशवाणीचा अर्थ काढून वापस येतो, विचारतो कुणाला तरी काय सत्कर्म करू आणि कोणत्या साधूकडनं करून घेऊ. नारदजी निघाले. भक्तिदेवीला निरोप देऊन नारदजी चालतात रस्त्यानं अनेक ऋषी मुनींच्या आश्रमात गेले आणि त्या ऋषींना म्हणायचे, महात्मा आकाशवाणीनं सांगितलंय ज्ञान वैराग्याला शुद्ध आणण्यासाठी सत्कर्म करावं लागेल आणि ते सत्कर्म एक साधू सांगतील, तुम्ही सांगा कोणता ग्रंथ वाचू. काही ऋषी मुनी तर दचकून म्हणायचे, नारदजी रोज देवाच्या बैठकीत बसणारे तुम्ही आमच्या सारख्याला तुम्ही म्हणताय की औषध सांगा? तुम्ही एमडी डॉक्टर आहात. एमडी डॉक्टरना जर गावठी डॉक्टरला सर्दी खोकल्याचं औषध विचारलं तर गावठी डॉक्टर सांगल काय? ते म्हणाल गरीबाची चेष्टा करताय का? तशातला प्रकार झाला. देवाच्या बैठकीत बसणारे तुम्ही, अहो आम्ही एवढं वर्ष झालं तपश्चर्या करतो, अजून देव आमच्या स्वप्नात आला नाही आणि तुम्ही देवाशी रोज उठता बसता त्यांच्याशी बोलता, तुम्ही आम्हाला विचारता आमची परीक्षा घेता का? नारदजी आमची परीक्षा नका घेऊ. नारदजीला कोणीच सांगना. नारदजी शेवटी वैतागून कोण आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देईल या विचारामध्ये चालत 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 बद्रिकाश्रम या ठिकाणी आले. विशाल क्षेत्र हरिद्वारला आले आणि विशाल क्षेत्रावरती आल्यानंतर नारदजीचा चेहरा उतरलेला होता. मी काल नाही का सांगितलं, घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर आल्यासारखा. असं 12 वाजलेले चेहऱ्यावरती सुकलेला चेहरा. आणि तिथे त्या बद्रिकाश्रमामध्ये त्याच्या बाजूलाच सनकादिक महामुनी होते, 4 भावंड, सनक, सनातन, सनंदन आणि सनत कुमार, ही 4 भावंड. त्यांनी पाहिले म्हणे हे महात्मा उतरलेला चेहरा घेऊन कुठे फिरायला लागले? चेहरा उतरलाय महात्म्याचा. हसले हे 4 जण आणि दुरूनच म्हटले, नारद बाबा देवाचे लाडके भक्त आहात तुम्ही, साधू आहात आणि साधूचा चेहरा सुकलेल्या फुलासारखा नसतो. साधूच्या चेहऱ्यावर कधी चिंता नसते. साधूचा चेहऱ्यामध्ये सदा उमललेल्या कळीप्रमाणे असतो, उमललेल्या फुलासारखा असतो. अरे चेहऱ्यावर 12 वाजावेत पण कुणाच्या? ज्यांच्या डोक्याला प्रपंचाचा ताण आहे त्यांना, ज्यांच्या पाठीमागे पत्नी आहे, मुलं आहेत, मुलीचं लग्न जुळवायचंय, आईचं गाऱ्हाणं आहे, वडिलांची किरकिरी आहे, भावकीचं भांडण आहे, मित्रांचे लपून छपून हल्ले आहेत, त्या माणसाला ताण आहे. त्याच्या चेहऱ्यावरती उदासीनता ठीक आहे प्रापंचिक माणसाच्या, पण जो फक्कड साधू आहे त्या साधूच्या जीवनामध्ये प्रपंच नाही, पत्नी नाही, मुलं नाही, शेती नाही, उद्योग नाही, व्यवसाय नाही. अरे अखंड भगवंताचं नाव ज्याच्या मुखामध्ये, त्याचा चेहरा उदास का? साधूचा चेहरा तर सदा न कदा प्रसन्न असावा, उमललेल्या फुलासारखा. तुम्ही उदास का आहात? उदासीनता हे संताच्या चेहऱ्यावरती कधी दिसत नाही. नारदजी म्हटले, बरोबर आहे तुमचं की साधू सदा प्रसन्न असले पाहिजेत, उदास नसले पाहिजेत, पण हेही तुम्ही ऐका, मी माझ्या दुःखानं दुःखी नाहीये. माझा चेहरा, मला वैयक्तिक काहीतरी दुःख आहे म्हणून मी दुःखी नाही. संत दुःखी कधी होतात तर संत हे समाजाच्या दुःखानं दुःखी होत असतात आणि जे समाजाच्या दुःखानं दुःखी होतात त्यांना संत म्हणत असतात. तोची साधू ओळखावा, दिव तेथेची जाणावा, जिका
मांजले त्याशी म्हणे जो आपुले त्याची साधू बोला देव